छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। नमस्कार, कसा झाला प्रवास इथपर्यंत? मी चेतन दांडे आपलं स्वागत करतो रायगड किल्ल्यावर. अवघ्या 10 मिनिटाच्या दूरीवरती आपण उभे आहोत. सगळे एवढी मुलं आलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी हर हर महादेव, छत्रपती संभाजी महाराज की जय। पोर्ट्रेटला तो आहे ना कोकण पूजा करणार आणि पाच बॅकग्राऊंड ब्लर दिसेल पण तो दिसेल. मला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी महादेव, वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। बघा सर, तुम्ही रायगड किल्ल्यावरती याच्या अगोदर कधी आला असाल किंवा नसाल, पण रायगड किल्ल्यावरती मी तुमचं ग्रुपचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सर्वप्रथम तर मी माझी ओळख करून देतो. माझं नाव जयेश वसंत हिरवे. आता आपण रायगड दर्शन करणार आहोत. रायगड याचं पूर्वेचं नाव रायरीचा डोंगर. रायरीचा डोंगर हा चंद्रराव मोरेंच्या ताब्यामध्ये होता. चंद्रराव मोरे हे आदिलशाहीच्या दरबारामध्ये छोटं मोठं काम करायचे. चंद्रराव मोरेंना महाराजांनी एक प्रेमाचं पत्र की प्रेमाचा खलिदा पाठवला. चंद्रराव मोरे, आपण दोघे मराठा आहोत, आपण दोघे मिळून एकत्र येऊन हे स्वराज्य निर्माण करू. परंतु चंद्रराव मोरे हा उर्मट होता. महाराजांना त्याने प्रेमाचं पत्र पाठवलं, महाराजांनी त्याला, पण त्याच पत्रामध्ये त्याने युद्धाचं चॅलेंज केलं. आपल्या राजांनी 145 निवडक सरदार निवडले आणि जावली खोऱ्यामध्ये पाठवले. चंद्रराव मोरेचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा मारला गेला. त्या मोरेला वाटला आपला पण वध होईल, म्हणून तो 15 मे 1656 महाराजांच्या शरणी आला आणि महाराजांनी हा रायरीचा डोंगर जिंकून घेतला. तेव्हा पूर्णपणे डोंगर होता. 15 मे 1656 ते 1670 14 वर्ष लागले रायगड किल्ला घडवण्यासाठी. मग 14 वर्षामध्ये या रायगड किल्ल्यावरती बांधलं तरी काय, 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या आणि 350 इमारती बांधल्या. रायगड किल्ला हा पूर्ण बघायचं म्हटलं तर 2 ते 3 दिवस लागतात. आपण अति महत्वाचे आज 22 ठिकाणं फिरणार. तुम्ही रोपवेने आला असतात तर किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूने आला असतात. आज आपण पायी चढून रायगडाची पायी वारी केली. रायगडाची पायी वारी केल्याशिवाय या रायगडाचं महत्व समजत नाही. जोपर्यंत डोक्याचा घाम हा पायाच्या नखापर्यंत उतरत नाही तोपर्यंत रायगडाचं हे महत्व समजत नाही. तुम्ही 2360 पायऱ्या चढून रायगडाच्या माथ्यावरती आलात, पण येताना तुम्हाला खाली सर्वात मोठा एक गेट लागला असेल. रायगड किल्ल्यावरती येण्यासाठी त्या काळामध्ये एकमेव दरवाजा हा महादरवाजा तुम्ही सर्वांनी पाहिलात. पण दरवाजा कसा होता, सरळ होता का, तर नाही, गुमुखी आकाराचा होता. नागमोडी वळणामध्ये होता. नागमोडी सारखा आकार देण्याचं कारण काय, खालून जर का शत्रूने हमला केला तर दरवाजाला न लागता त्या भिंतीला लागावा, दरवाजाच्या आतमध्ये तोडफोड न व्हावी या हेतूने दरवाजाचा आकार हा तसा नागमोडी सारखा देण्यात आलेला आहे. त्याच्यावरती आल्यानंतरला आता आपण ज्या ठिकाणी उभे आहात हे समोर तलाव, या तलावाचं नाव आहे हत्ती तलाव. हत्ती तलाव म्हणजे काय, तर रायगड किल्ल्यावरती त्या काळामध्ये 2 हत्ती होते. त्या हत्तींना पिण्यासाठी पाणी, आंघोळ करण्यासाठी या तलावाचा वापर केला होता, म्हणून या तलावाला नाव देण्यात आलं हत्ती तलाव. रायगड किल्ल्यावरती अशा 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या आणि 350 इमारती आहेत. रायगड हा वरचं सपाट 100 एकरामध्ये आहे. पूर्ण किल्ला हा 1200 एकरामध्ये आहे. पण या 100 एकरामध्ये 350 इमारती आहेत. मग त्या 350 इमारतींना लागणारा दगड
हा खालून गडावरती कसा आणला असेल हा प्रश्न पडतो. पण खालून दगड गडावरती आणलेला नाही. गडावरती त्या काळामध्ये पिण्यासाठी पाणी नव्हतं, बांधकामासाठी दगड नव्हती. अशा मोठमोठ्या खडकांमधून दगड काढला. जो दगड निघाला तो बांधकामासाठी वापरला आणि खडकांमध्ये खड्डा निर्माण झाला. उतरत्या भागाला भिंती बांधल्या, पाणी अडवा आणि पाणी जिरवा. एका दगडात 2 पक्षी मारले. पिण्यासाठी पाणी झालं आणि बांधकामासाठी दगड झाली. मग रायगड किल्ला हा 14 वर्षामध्ये बांधला. 14 वर्षामध्ये रायगड किल्ला बांधला. पण हाच रायगड किल्ला उद्ध्वस्त व्हायला 11 दिवस लागले. कर्नल 75 मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी तोफेंचा भडीमार केला. त्या रायगड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवस जळत होता. रायगड किल्ला आज आपण प्रत्यक्षात आपल्या नजरेने पाहणार, परंतु पूर्णपणे पडलेल्या अवस्थेत, पडलेल्या भिंती बघायला भेटणार. आपण आपल्या महाराष्ट्रातले अनेक गड किल्ले फिरला असाल, पूर्णपणे पडलेले बघायला भेटतात. पण बाहेर देशात जा, राजस्थानला जा, तिकडचे गड किल्ले फिरा, बघण्या अवस्थेत बघायला भेटतात. मग आपल्या महाराष्ट्रातलेच गड किल्ले तुटलेले का? तर त्याच्या पाठीमागचं दादाने एक कारण आहे. राजस्थानचे राजे मुघलांना शरण गेलेले, पण आपला मराठा कोणासमोर झुकला नव्हता, वाकला नव्हता. म्हणून गर्वाने सांगतो, घासल्याशिवाय धार नाही त्या तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि मराठ्यांशिवाय अर्थ नाही त्या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, त्या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. आता आपण पुढच्या पॉइंटला जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी महादेव. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी हर हर महादेव. बघा सर, आता आपण किल्ल्याच्या समोरच्या बाजूने आलात. किल्ल्याच्या समोरच्या बाजूने 2360 पायऱ्या चढताना तुम्ही आजूबाजूला पाहिलेच असेल. पण रायगडाच्या आजूबाजूला पाहताना आपल्याला या सह्याद्रीच्या पर्वत रांगा बघायला भेटल्या. रायगडाच्या 4 दिशेला सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत. पण या रायगडाला कोणतीही सह्याद्रीची पर्वत रांग टच किंवा जॉईन नाहीये. एखाद्या कळीपासून जसं फुल उगवतं तसा रायगड हा एकाच खडकापासून उगून पावला. म्हणून राजधानीसाठी या रायगडची निवड केली. बघा, आपण आता किल्ल्याच्या समोरच्या बाजूला, पालखी दरवाज्यातनं आपण किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला जाणार आहोत. हे समोर जे आपल्याला तलाव दिसतोय, या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. आपण पलीकडे पाहिलं हत्ती तलाव. हत्तींना पिण्यासाठी पाण्याचा वापर केला जायचा म्हणून ते हत्ती तलाव. आणि मग हे गंगासागर तलाव म्हणजे काय? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या रायगड किल्ल्यावरती पहिला राज्याभिषेक झाला 6 जून 1674 ला. आज देखील आपल्या राजांचा राज्याभिषेक होतो. पण पहिल्या राज्याभिषेकला काशीवरनं गागा भट्ट आलेले. गागा भट्टाने 7 नद्यांचं पाणी अभिषेक साठी आणलं होतं. उरलेलं पाणी या तलावमध्ये सोडून दिलं आणि याच्यावरनं एक छोटीशी कविता निर्माण केली की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, जले झाले तीर्थांची घरं आणि नाव तलावाचे गंगासागर. म्हणून या तलावाचे नाव देण्यात आलं. 32 फूट खोल आहे. 32 फुटानंतरला आतमध्ये 2 विहिरी आहेत. रायगडावरती जरी 2 वर्ष पाऊस नाही ना पडला तरी गडावरती या तलावातलं पाणी कधी साठत नाही. गडावरती त्या काळापासून म्हणजे 8वी पिढी आज 22 घर आहेत. जसं आपलं गाव असतं ना तसं 22 घरांचं गडावरती गाव आहे. गडावरती येणारे पर्यटकांना पाणी या तलावातलंच वापरलं जातं. रोपवेला सुद्धा इथूनच पाणी पुरवलं जातं. जरी 2 वर्ष पाऊस नाही पडला तरी हे पाणी कधीच आटत नाही. सर्वात मोठं तलाव हे गंगासागर तलाव. पण या तलावाच्या समोर आपल्याला 2 स्तंभ दिसतात. इकडचा विजय स्तंभ आणि इकडे सप्त मनोरे. विजय स्तंभ म्हणजे काय? तर विजयाचं प्रतीक. आता जर का आपण एखादी वस्तू घेतली तर आपण काय करतो? आपल्या मोबाईल वरती स्टेटसला ठेवतो. पण त्या काळामध्ये काय केलं जायचं? आपल्या राजांनी कोणता गड किल्ला किंवा काही जिंकून आले की याच्या 7व्या मजल्यावरती एक भला मोठा भगवा ध्वज फडकवला जात होता. 7व्या मजल्यावरती भगवा ध्वज फडकवला की आजूबाजूच्या गावखेड्यांना माहिती पडलं जात होतं की आपल्या राजांनी कोणता तरी आज गड किल्ला जिंकलेला आहे. म्हणून त्याला विजयस्तंभ म्हटलेला आहे. बाजूला सप्त मनोरे शिवाजी महाराजांच्या राण्या संध्याकाळच्या वेळी थंड हवा खाण्यासाठी त्याचा वापर करायचा म्हणून त्याला सप्त मनोरे असं म्हटलेलं आहे. बाजूला आता आपण पालखी दरवाजा पाहण्यासाठी जाऊया आणि पालखी दरवाज्यातनं आतमध्ये आपण बाळे किल्ल्यामध्ये जाणार आहोत. बाळे किल्ला म्हणजे काय? जो किल्ल्याच्या आतमधला अति महत्वाचं जे ठिकाण असतं ते पाहण्यासाठी आपण जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी.
बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. बघा सर, आता आपण ज्या दरवाज्यातनं एंट्री केली ही किल्ल्याची समोरची बाजू पालखी दरवाजा. पालखी दरवाजा म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची किंवा राजाराम महाराजांची पायी पालखी यायची असेल तर समोरच्या बाजूने पालखी दरवाज्यातनं बाल्हे किल्ल्यामध्ये यायची. समोरच्या बाजूला पालखी दरवाजा, विरुद्ध दिशेला मेना दरवाजा आहे. मेना आणि पालखी प्रकार सेम असतो. मेना म्हणजे काय, स्त्रियांसाठी. म्हणजे आता आपण जे लग्नामध्ये डोली वापरतो की नाही त्याला त्या कालामध्ये मेना म्हटलं जायचं. आणि पालखी म्हणजे काय, आपण मिरवणुकीसाठी वापरतो. मग प्रकार सेम असायचे, फक्त फरक एवढाच असायचा, पालखी ही ओपन आणि मोठी असते परंतु मेना बंदिस्त स्त्रियांसाठी होता. मग मेना दरवाजा शिवाजी महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया संध्याकाळच्या वेळी सूर्यास्त पाहण्यासाठी किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला जात होत्या. मग मेना दरवाजा आणि पालखी दरवाजा या आडव्या भिंतीमध्ये 6 राण्यांची 6 घरं आहेत. आता आपण एका राणीच्या एका महालामध्ये आहात. अशी लाईनीत 6 राण्यांची 6 घरं आहेत. मग शिवाजी महाराजांना राण्या किती होत्या, 8 राण्या होत्या. पण मी किती सांगितल्या गडावरती होत्या, 6. मग 2 राण्या कुठे राहायच्या तर सईबाई राजगडावरती राहायच्या. संभाजी महाराज जेव्हा 2 वर्षाचे होते तेव्हा त्यांचं निधन झालं हा रायगड किल्ला घेण्या अगोदर. पुतलाराणी पाचाड गावामध्ये जिजाऊंच्या सेवेसाठी. मग उरलेल्या 6 राण्या या 6 महालामध्ये राहत होत्या. कोणताही महल पाहिला तरी सेम सारखे आहेत. हा एका राणीचं एक महल, असे एकाला एक लागून 6 राणींची 6 घरं. राणी महालाची रचना पाहिली तर ही पूर्णपणे संरक्षण भिंत आहे. पण संरक्षण भिंतीमध्ये पण फरक आहे बघा, दगडी बांधकाम आणि वीट बांधकाम. दगडी बांधकाम राजांच्या काळातलं, मग या दगडांमध्ये बांधकामासाठी वापरलं काय, आता आपण काय वापरतोय, रेती सिमेंट वापरतो. मग त्या काळामध्ये वापरलं चुना, गुळ आणि सीस वापरून या भिंती उभ्या केल्या. दगडी बांधकाम झालं राजांच्या काळातलं. मग हे वीट बांधकाम, तर वीट बांधकाम आहे पेशव्यांच्या काळातलं. 1733 ला या रायगड किल्ल्यावरती पेशव्यांची सत्ता आली. पेशव्यांची सत्ता आली त्याने हे वीट बांधकाम आणलं. 1733 ते 1818 पर्यंत गडावरती पेशव्यांची सत्ता होती, त्याने हे वीट बांधकाम बांधलेलं आहे. मग ह्या दगडांच्या भिंतीच्या आणि विटांच्या भिंतीच्या आतमध्ये आपल्याला असे 2 चौतरे बघायला भेटतात. हा पहिला चौतरा आणि पलीकडे जो उघडा पॅसेज दिसतो ना आपल्याला पूर्णपणे, ते त्या काळातले. म्हणजे पहिला चौतरा राण्याला कोण भेटायला आलं की त्यांची बसण्याची जागा, थोडक्यात आता आपण काय म्हणतो हॉल. पाठीमागाची जागा आहे अंतापूर, राण्यांना आराम करण्याचे ठिकाण. एका राणी महालाची रचना झाली. समोर खिडकी दिसते. त्या काळामध्ये लाईट नव्हती, एसी नव्हती, फॅन नव्हता, थंड हवा खाण्यासाठी खिडकी होती. इकडे वरच्या साईडला दरवाजा दिसतो. टॉयलेट सिस्टीम आपण काय म्हणतो, इंडियन टॉयलेट कुणी शोध लावला, इंग्रजांनी. पण शिवाजी महाराजांच्या काळातलं 400 वर्षापूर्वीचं इंडियन टॉयलेट आपल्याला इथे बघायला भेटतं. ही एका राणी महालाची रचना झाली. दुसरा प्रश्न आपल्याला असा निर्माण होतो, आता आपण एक राणी महल पाहिला, शिवाजी महाराजांच्या राण्या होत्या 8. मग आपल्या राजाने 8 लग्न कशासाठी केली, हे त्या काळचं राजकारण होतं. शिवाजी महाराजांनी 8 लग्न हाऊस म्हणून केली होती, मुलाबाळासाठी केली नव्हती. सोयीर संबंध वाढावा म्हणून आपल्या राजाने 8 लग्न केली होती. एखाद्या गावातल्या सरदाराच्या मुलीशी लग्न केलं की त्याच्यासोबतची लोक आपल्या सोबत येतील, जरी आपल्या सोबत न आली तरी आपल्या विरुद्ध जाऊन लढणार नाही, या हेतूने आपल्या राजाने 8 लग्न केली होती. दुसरा प्रश्न, आता आपण राणी महालामध्ये आहात, याच्यावरती पूर्वी छप्पर होतं की नव्हतं, तर याच्यावरती पूर्वी छप्पर होतं. सागाची लाकडं, गोल आकाराची कुंभार नलीची कौलं. 10 मे 1818 ला कर्नल पोहतर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी तोफांचा भडीमार केला. तर रायगड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवस जळत होता. लाकडी होतं, सर्व जळून गेलं. दगडी बांधकाम आणि वीट बांधकाम, पडलेल्या भिंती, पडलेले अवशेष आज आपल्याला बघायला भेटतात. पण एका राणी महालासमोर चौतर आपल्याला बघायला भेटतो. प्रत्येक राणी महालासमोर असं चौतर आहे. याला म्हटलेलं आहे दाशांची घरं. दाशी म्हणजे कोण, थोडक्यात आता आपण काय म्हणतो नोकराणी, नोकर चाकर. त्या काळामध्ये दासी म्हणायच्या. राण्यांना काही काम लागलं की दाशींना बाहेर आवाज दिला जायचा. दाशा आतमध्ये यायच्या, छोटं मोठं काम करायच्या आणि आपल्या चौतऱ्यावरती जाऊन आराम करायच्या, राहायच्या. राण्यांना राहण्यासाठी व्यवस्था इथं होती. आताची नोकर चाकर काय करतात, स्वतःच्या घरी जातात, रिटर्न येतात. राण्या म्हणजे VIP ना. एखादी दाशी खाली जाऊन जर का फितूर झाली, दाशी आतमध्ये महाराजांच्या राण्यांसोबत असणार, एखादी तिच्या जागी दुसरी आली,
फितूर होऊ शकते, पण तिची राहण्याची व्यवस्था इथेच केली होती. आतमध्ये बघून घ्या. मग आपण पलीकडच्या साईडला धान्य कोठार हे पाहण्यासाठी जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आता आपण समोर दरवाजा पाहिला, पालखी दरवाजा. सेम तसा छोटा दरवाजा पाठीमाग मेना दरवाजा. किल्ल्याची ही पाठीमागची बाजू. याच्या समोर आपल्याला हे 3 खड्डे बघायला भेटतात. दोघांवरती झाली आहे पण एकावरती झाली नाही. हे धान्य कोठार पहिला 22 फूट, दुसरा 20 फूट आणि 15 फूट असे 3 खड्डे. याच्यामध्ये धान्य साठा केला जायचा. जर का शत्रूने रायगडाला 3 महिने 6 महिने जर का वेढा दिला तर गडावरती जे 3,500 लोक राहायची त्यांना धान्य पुरेल एवढं धान्य याच्यामध्ये साठा केला जायचा. इमर्जन्सी धान्य कोठा रायगड किल्ल्यावरती इथे होतं. वरतून टाकायचं आणि वरती लाकडी शिडीने काढलं जात होतं. पण स्वराज्याचं धान्य कोठार कोल्हापूरमध्ये तुम्ही पन्हाळा पहा. पन्हाळ्यावरती आहे गंगा, यमुना आणि सरस्वती. वरतून टाकायचं आणि खालून काढलं जायचं. टायमाला 5 लाख लोकांना धान्य पुरेल एवढं धान्य तिकडे साठा केला जात होता. हे रायगड किल्ल्यावरचं इमर्जन्सी धान्य कोठार पहिला 22 फूट, दुसरा 20 फूट आणि 15 फूट. पण पन्हाळ्यावरती पाहिलात तर 52 फुटाची गंगा, यमुना आणि सरस्वती असे 3 धान्य कोठार आहेत. हे इकडे इमर्जन्सी धान्य कोठार शिवाजी महाराजांच्या काळातलं हे धान्य कोठार. पण महाराजांच्या नंतरला या रायगड किल्ल्यावरती पेशव्यांची सत्ता आली. पेशव्यांनी याचा कैदी कोठार म्हणून वापर केला होता. कैद्यांना याच्यामध्ये 7 दिवस डांबून ठेवायचे. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला हातपाय बांधायचे, टकमक टोकावणं कडेलोट केला जायचा. पण शिवाजी महाराजांनी कधीच टकमक टोकावणं कोणाला टेकलं नव्हतं. फक्त एक भीती निर्माण केली. संभाजी महाराजांनी ते करून दाखवलेलं. जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांकडनं शिकावं आणि मारावं कसं तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडनं शिकावं. हे जे खाली आपल्याला वाडे दिसतात हे मंत्र्यांची घरं, अष्टप्रधानांचे वाडे. 8 मिनिस्टर होते. मोरोपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, अण्णाजी दत्त, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ आणि निराजीरावजी अशा 8 मंत्र्यांची आपल्याला इकडे 8 निवासस्थानं बघायला भेटतात. इथे 5 आहेत, त्या झाडाच्या पलीकडे 3. त्यांची राहण्याची व्यवस्था इथे केली होती. पण त्यांचं कार्यालय, ऑफिस हे आपण पुढे पाहणार आहोत. आपल्या राजांच्या राहत्या राजवाड्यामध्ये धान्य कोठार बघून घ्या. मोबाईल वगैरे हातात काही वस्तू असेल ती सांभाळा. काही पडलं तर काढता येणार नाही. त्या काळामध्ये धान्य हे लाकडी शिडीने काढलं जात होतं. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. इकडे लक्ष द्या सर. आता आपण ज्या दरवाज्यातून एंट्री केली या दरवाजापासून समोर आडवी भिंत दिसते का, त्या भिंतीपर्यंत हा पूर्णपणे आपल्या राजांचा प्रशस्त असा राहता राजवाडा आहे. थोडक्यात आपण आपलं घर म्हणतो. हा राहता राजवाडा त्या काळामध्ये पूर्वी 2 मजली होता. पैठणी कापड मशिलीच्या उजेडामध्ये हा राहता राजवाडा सजवलेला होता. कल्पना करा मग हा राहता राजवाडा त्यावेळी कसा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राहता राजवाडा. शिवाजी महाराज या राहत्या राजवाड्यामध्ये 10 वर्ष राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावरती झाला आणि आपल्या राजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 वार शनिवार हनुमंत जयंती सूर्य मावळला महाराष्ट्र पोरका झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन या चौथऱ्यावरती. शिवाजी महाराजांचा अखेरचा श्वास या चौथऱ्यावरती गेला. शिवाजी महाराजांचं निधन जरी इथं झालं असेल तरी इथून 1 किलोमीटर आतमध्ये आपल्या राजांची समाधी आहे. कारण महाराज हे शंकराचे भक्त होते. शंकराच्या साक्षीने आपल्या राजांची समाधी तिकडे जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजूला आहे. शिवाजी महाराजांना आयुष्य किती लागलं 50 वर्ष. 19 फेब्रुवारी 1630 आणि 3 एप्रिल 1680 50 वर्ष. 50 वर्षामध्ये आताचा माणूस काय करतो. तुम्ही आम्ही 20 वर्ष जातात बालपणामध्ये. उरलेले 30 वर्ष स्वतःच्या मनासारखं घर देखील उभं करू शकत. अनेक राजे पाहिले, बाप दादांची गादी घेतली, पण एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वतःची गादी स्वतः निर्माण केली. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती 365 गडकिल्ले जिंकले आणि आपल्या राजाने अखेरचा श्वास या चौताऱ्यावरती सोडला. शिवाजी महाराज 10 वर्ष या चौताऱ्यावरती राहिले. संभाजी महाराज त्यांचे पुत्र या चौताऱ्यावरती 9 वर्ष राहिले. संभाजी महाराजांना आयुष्य किती लाभलं 32 वर्ष. 32 वर्षामध्ये आताचा माणूस काय करतो. कॉलेज पूर्ण होऊन साधी एक नोकरी सुद्धा लागत नाही. 32 वर्षात 162 लढाई झाल्या पण एकही लढाई न हरणारे ते संभाजी महाराज.
औरंगजेबाच्या कैदेमध्ये 40 दिवस होते. औरंगजेबाच्या कैदेमध्ये 40 दिवस का होते? काय पाहिजे होतं त्या औरंगजेबाला? अहो धन दौलत पाहिजे होती का? किल्ले पाहिजे होते का? नाही. तुम्ही तुमचा धर्म सोडा आणि आमच्या धर्मामध्ये या. संभाजी महाराजांनी नकार दिला. अहो तापत्या सल्या डोल्यामध्ये घातल्या, जीभ कापली, अंगाचं चामडं सोलून काढलं, त्या चामडीवरती मीठ सोडलं, मिरची पावडर सोडली, डोपरापासून पाय खाली छाटले, मातीमध्ये प्राण सोडलं, परंतु धर्म सोडला नाही. तो औरंगजेब त्याच्या बायकोला त्याच्या दरबारामध्ये काय सांगतोय? हे मेरी बडी बेगम साहिबा, उस काफिर सिवा ने एक संभा को जन्म दिया, वैसा एक संभा हमारे घर में पैदा होता तो मैं पूरे हिंदुस्तान पे राज करता. मेरे तीनों बेटे निकले कामचोर और गद्दार, वैसा एक भी संभा हमारे घर में पैदा होता तो मैं पूरे हिंदुस्तान पे राज करता. म्हणजे कल्पना करा, अहो दुश्मन देखील आपल्या राजांचे गुणगान त्यांच्या दरबारामध्ये गात होता. समोर आपल्याला एक समोर टाकी दिसते. त्या काळामध्ये कामचुकारपणा करी त्याला महाराज कावडीने पाणी खाली गंगासागर तलावामधून त्या टाकीमध्ये उतरले जायचे. त्याला शिक्षा दिली जायची. पलीकडच्या साईडला स्नानगृह, अंघोळ करण्याचं ठिकाण. आता आपण त्या काळातलं स्वयंपाकघर पाहण्यासाठी जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी महादेव. पहिला चौतरा पाहिला छत्रपती शिवाजी महाराजांचं बेडरूम. आता आपण ज्या चौतऱ्यावरती उभ्यात, हा यल आकाराचा चौतरा, हे त्या काळातलं मुखपाकखाना. मुख म्हणजे काय तर तोंड, आणि पाक म्हणजे काय पदार्थ. त्याला आताच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो? किचन रूम, स्वयंपाकघर. हे त्या काळातलं किचन रूम, स्वयंपाकघर होतं. शिवाजी महाराजांना राण्यांना इथून अन्न शिजून पलीकडच्या साईडला दिलं जातं. किचन रूमची ओळख म्हणून आपल्या गावाकडे घरांमध्ये उखळ असतं की नाही, तसं इथे उखळ आहे. गावाकडे दगडांच्या, मातीच्या, विटांच्या चुली असतात की नाही, तसे बघा इथे चुली आहेत. इथून अन्न शिजून पलीकडच्या साईडला दिलं जात होतं. महाराजांच्या राहत्या राजवाड्याच्या बाजूला का तर त्या काळामध्ये विषबाधा खूप व्हायची, म्हणून शिवाजी महाराजांच्या राहत्या राजवाड्याच्या बाजूला हे किचन रूम होतं. पलीकडच्या साईडला हा आडवा चौतारा दिसतो का आपल्याला? 225 फुटाचं अंतर आहे. याला इतिहासामध्ये म्हटलेलं आहे सचिवालय. दप्तरखाना 365 गडकिल्ले आपल्या राजांच्या ताब्यामध्ये होता. मग 365 गडकिल्ल्यांचा लेखी कारभार जो होता तो या चौताऱ्यावरतून चालला जायचा. पण याला इतिहासामध्ये दप्तरखाना, सचिवालय म्हटलेलं आहे. आताच्या भाषेतला आपण काय म्हणतो? ऑफिस रूम. त्याच्या पलीकडे छोटासा चौतारा आहे. जसं दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती आता दिवाने आम आणि दिवाने खास चालतो की नाही, तसं त्या काळातलं दिवाने खास लोकांचा न्यायनिवाडा, खास लोकांची बैठक, किंवा एखादा गड किल्ला घ्यायचा असेल, मोहीम काढायची असेल, त्याची मीटिंग इथे केली जात होती. आणि आम दरबार, आम प्रजा आपल्या राजांच्या दरबारामध्ये. इकडे खलबतखाना, विजय स्तंभाची माहिती आपण घेतली की नाही, त्या बाजूला खलबतखाना आणि महाराजांच्या गॅलरीची माहिती घेण्यासाठी पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी महादेव. कॉइन मुद्रा छापण्याची जागा, थोडक्यात आताच्या भाषेमध्ये काय म्हणतात त्याला? रिझर्व्ह बँक. त्या काळातली रिझर्व्ह बँक इथे होती. छापखाना, ती लोक चाललेत ना आतमध्ये, छापखाना इथे होता. आताच्या रिझर्व्ह बँकेमध्ये छापलेलं 1 रुपयाचं कॉइन असेल किंवा 5 रुपयाचं कॉइन असेल, पाठीमागे लिहिलेलं असतं सत्यमे जयते. त्या काळामध्ये काय लिहिलेलं होतं? प्रदीप चंद्रलेख वरदिवशी वंदिता शहा सुरो शिवशा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ असा होता, चंद्राचं कोर जसं कलेकलेने वाढत जातं, तसं शहाजी राजांचा पुत्र शिवाजी महाराज यांचं स्वराज्य सुद्धा कलेकलेने वाढत जावं, असा याचा अर्थ होता. समोर आपल्या राजांची अष्टकोनी बाल्कनी, एकावरती एक 5 मजली. राजे संध्याकाळच्या वेळी थंड हवा घेण्यासाठी त्याचा वापर करायचे आणि तिथून 8 गड किल्ल्यांचं दर्शन घ्यायचे. रायगड किल्ल्यावरतून 8 गड किल्ल्यांचं दर्शन व्हायचं. आपले राजे त्याच इमारतीमधून 8 गड किल्ल्यांचं दर्शन करायचे. आज देखील 8 गड किल्ले दिसतात, परंतु वातावरण क्लिअर नाही. आता दुःखाचं वातावरण असल्यामुळे आपल्याला काय बघायला भेटत नाही. पण गड किल्ले कोणते? तर राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, मानगड, मकरंदगड, सोनगड आणि चांभारगड, असं 8 गड किल्ल्यांचं दर्शन या रायगड किल्ल्यावरतून होतं. महाराजांची ही समोर गॅलरी आहे. आपल्याला ही समोरची खाली लोक जाताना दिसत का? आतमध्ये खलबतखाना, बहिरूपी बहिरची नाही, एवढे हुशार, एवढे चातुर्यवान बसल्या जागी 7 वेश बदलायचे. वेगवेगळ्या 18 भाषांचं त्याला ज्ञान होतं आणि मरेपर्यंत स्वतःच्या पत्नीला देखील माहिती नव्हतं आपला नवरा स्वराज्यामध्ये काय काम करतो. कारण की आता जर का आपण एखादी आपल्या घरात गोष्ट सांगितली की ती उद्या लगेच सकाळी बाहेरून आपल्याला कळते.
म्हणजे जर का त्याने त्याच्या बायकोला सांगितली असती तर ती दुसऱ्याला समजलीच असती, पण त्यांनी स्वतःच्या बायकोला सुद्धा सांगितलं नव्हती. एवढे हुशार, एवढे चातुर्यवान की त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाऊन रिटर्न येणं कोणाला शक्य झालं नव्हतं. पण त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाऊन त्या औरंगजेबाला कवाय ऐकवून त्याच्या दाढीला हात लावून त्याच्या आतमध्ये दरबारातल्या माहिती गोळा करून आपल्या राजांना याच्या आतमध्ये सांगितल्या होत्या. दिवे मशाली लावून आतमध्ये बैठक केली जाते. याला खलबतखाना, गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण म्हटलेलं. समोर आपल्याला तिकडे 2 लाईटीचे पोल दिसतात का? तेथून खाली गेलात तर अजून 2 खाली पोल उतरल्याच्या नंतरला हिरकणी बुरुज जो कडा, जी माता आपल्या लेकरासाठी रायगड किल्ल्याचा डोंगर उतरून गेली होती. ऐकून वाचून हिरकणीची कथा कविता माहिती असेल. जी माता आपल्या लेकरासाठी रायगड किल्ल्याचा डोंगर उतरून गेली होती, तोच कडा, हिरकणीचा कडा. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता. माता गडावरती दूध विकण्याकरता आलेली. दूध विकण्याकरता आलेली. दूध संपलं, कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम बघत बसली. नगार खानावरती नागारे सनई चौकडे वाजवले. नियम होता, एकदा इथे नगारे वाजवले की खाली मेन गेट महादरवाजा बंद केला जायचा. नगारे वाजवले, दरवाजे बंद झाले. मातेला समजलं आता दरवाजे बंद होतील. आपल्या तानेबाळ हे घरी रडत असेल, आपल्याला खाली जायलाच पाहिजे. धावत गेली, दरवाजावरती पोचली. सांगोजी काटकर होती. त्याला विनवंती करू लागली, मला खाली जाऊ द्या, माझं तानं बाळ हे घरी रडत असते. सांगोजी काटकर काय म्हटले, माणुसकीच्या नात्याने राहण्याची व्यवस्था आम्ही करू शकतो, पण राजांची आज्ञा मोडून तुला आम्ही खाली सोडू शकतो. पुन्हा गडावरती आली. रायगडवरचं सपाट 100 एकरामध्ये 100 एकराचं सपाट फिरली. कुठेच जागा भेटली नाही. कड्यावरती गेली, पायातली चप्पल आणि दुधाची किटली खाली ठेवून तिथून खाली उतरली. सकाळी राजांना बातमी पोहोचली, जी माता रात्री रडत होती दरवाजावरती, माता काही अजून खाली गेली नाही. काही खाल्लेलं नव्हतं. महाराजांना वाटलं उपाशीत आणि माता कुठे चक्कर येऊन पडले असेल. 4 शिपाई तिला शोधण्यासाठी गडावरती पाठवले आणि 4 शिपाई तिच्या बाळाला गडावरती आणण्याकरता गेले. खाली गेलेले शिपायांना हिरा दारामध्ये सापडली. पालखीत बसवलं, दरबारामध्ये आणलं, साडी चोली देऊन सत्कार केला आणि राजाने विचारलं, हिरा तू कोणत्या कडावर न उतरलीस ना, तो कडा आम्हाला दाखव. महाराजांना ती कडावर घेऊन गेली. महाराजांना कडा दाखवते. राज मी या कड्यावरतून खाली गेले. महाराज म्हटले, जशी तू रात्रीच्या वेळी अंधारातून उतरलीस ना, तशी आता आम्हाला आमच्या नजरेसमोर या सूर्याच्या उजेडामध्ये दिवसा उतरून दाखव. ती माता रडते असं सांगायला लागली, अहो राज, रात्री खाली उतरत होते, माझं तानं लेकरू खाली गावामध्ये होतं. आता तेच माझं तानं बाळ माझ्या कुशीत आहे. आता उतरणं काही शक्य नाही. महाराजांनी एक नजर हिरोजींकडे टाकली. हिरोजी म्हणजे कोण? गडाचा आर्किटेक्ट. रायगड किल्ला बांधला, गॅरंटी पत्र काय दिलं? राजा तुमच्या आज्ञाशिवाय, एकदा दरवाजे बंद झाले, तुमच्या आज्ञाशिवाय खाली जाईल ते फक्त पाण्याची धार आणि खालून वरती येईल ते फक्त हवेचा वेग. हिरोजीने मान खाली घातली. महाराजांनी सांगितलं, जा त्या कड्यावरती जा आणि त्या कड्याला तासा. त्या कड्याला नाव द्या हिरकणी बुरुज आणि त्या गावाला नाव दिलं हिरकणीवाडी. त्यावेळीची माता जीवाची पर्वा न करता एका कड्यावरतून खाली उतरून गेली. त्या मातेवरतून एक छोटीशी कविता आहे. कविता अशी आहे की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका अजून तेथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तळाशी वाळूस रे या नावाचे आणि राहत होते गरीब कुटुंब, गरीब धनगर गावळ्याचे. आई बायको ताना मुलगा, कुटुंब होते छोटेसे, शोभत होते हिरा नाव त्या तडपदार घरवाळीचे. एके दिवशी दूध घालिता हिरा कशनभर विसावली, ध्यानी नाही मनी तिच्या कधी सांजवेल टलून गेली. सूर्यदेवता मावळता झाले बंद गडाचे दरवाजे आणि मनात ब्याली हिरा म्हणाली घरी ताने बाळ माझे. हात जोडून करी विनवणी गडकरी खाली जाऊ द्या मला. गडकरी म्हटले नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाचे 8वे रूप माय माऊली वेडी पिसी, धावत जाऊनी कडा उतरुनी बाळाला ती घेई कुशी. अतुलनीय धाडस पाहून महाराज स्तंभित झाले, साडी चोली हिरास देऊनी प्रेमी सन्मानित केले. कड्यावरती त्या बुरुज बांधला साक्षी आईच्या प्रेमाची आणि कथा सांगतो ऐका अजून तेथील हिरकणी बुरुजाची. आणि कथा सांगतो ऐका अजून तेथील हिरकणी बुरुजाची. अशी त्या मातेची गोष्ट आणि कविता होती. तोच कडा हिरकणीचा बुरुज. आता आपण आपल्या राजांच्या दरबारामध्ये जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. बघा सर, आता आपण ज्या ठिकाणी उभे आहात अतिशय महत्वाच्या आणि पवित्र ठिकाणी उभे आहात.
झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना याच शिव मंदिरी तिथे आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 ला. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या वेळी कोणत्याही देवदेवताला विसरले नव्हते. नेहमीच्या प्रमाणे सकाळी पहाटे 5 वाजता उठून स्नान केलं. आई भवानी मातेला जगदीश्वराला साकडं घातलं. शिरकाई मातेला नतमस्तक झाले आणि याच मार्गाने समोर येताच 6000 लोक उठून भगवा फेटा काढून आपल्या राजांना तिवार मानाचा मुजरा करतात. राजे तो मानाचा मुजरा स्वीकारतात आणि लटलटता पायाने सिंहासनाजवळ जातात. पहिली नजर त्या भरलेल्या दरबारावरती, दुसरी नजर आऊसाहेबांवरती आणि तिसरी नजर 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती. राजे सिंहासनावरती अरूढ होणार. आपल्या राजांचं अंत करून भरून आलेलं. अहो अंत करून भरून येण्याचं कारण काय? महाराज तर राजे होणार होते. मग अंत करून भरून येण्याचं कारण एकच होतं. अहो ज्या वीरांवरती, ज्या मावळ्यांवरती हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं तो एकही मावला, अहो एकही सरदार आपल्या राजांना या दरबारामध्ये कुठेच दिसत नव्हता. त्यांच्या विधवा बायका आणि पोरकी पोरं आपल्या राजांच्या नजरेसमोर महाराज आऊसाहेबांना नक्कीच म्हटले असतील की आऊसाहेब आम्ही हिंदवी स्वराज्याची जी पहिली पायरी चढतो आम्हास आमचे मावळे आठवतात की आऊसाहेब आम्ही हिंदवी स्वराज्याची दुसरी पायरी चढतो आधी लगन कोंडाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचा असा म्हणणारा ताना. छत्रपती शिवाजी महाराज शूरवीरांचे नाव घेत सिंहासनावर आरूढ झाले. महाराजांच्या हातात विष्णूची मूर्ती दिली आणि मागून एक जुल्फिकाराने ललकारी दिली. आपल्या राजांचं इथं ओरिजिनल 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलोचं सोन्याचं सिंहासन औरंगजेबाचा वकील जुल्फिकार खान याचं टोपण नाव इतिपत खान याने घनाचे घाव घालून सिंहासन पूर्णपणे वितळून घेऊन गेलेले. या समोरच्या ज्या खिडक्या दिसतात त्या नंतरला बांधलेल्या आहेत. जर का अगोदर असत्या तर महाराजांना जनता आणि जनतेला महाराज दिले असते म्हणून ह्या भिंती पेशव्यांच्या काळात. हा दरबारच्या वेळी पूर्णपणे पॅकबंद होता. या दरबारामध्ये त्या काळात लाईट सिस्टम, माईक सिस्टम काहीच नव्हतं. महाराज जरी काय बोलले तरी जनतेला ऐकायला जायचं आणि जनता काही कोणत्याही कोपऱ्यातनं कुजबुजली तरी राजांपर्यंत ऐकायला जायचं. याला इकोसिस्टम दूरध्वनी असं म्हटलेलं आहे, जो आता आपण आवाज ऐकतो. काही इतिहासकारांची मतं अशी आहेत या दगडामुळे आवाज इकडचा तिकडे आणि तिकडचा इकडे येतो. काही इतिहासकारांची मतं सुद्धा अशी आहेत की रायगड किल्ल्यावरती भूमिपूजन या दगडावरती झालं असावं, अशी तर्क वितर्क चालू आहेत. आता आपण नगारखान्याची माहिती घेण्यासाठी पलीकडे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी हर हर महादेव. इकडे लक्ष द्या. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहात हा नगारखाना लांबून पाहिला तर जणू काही मुंबईचा गेट ऑफ इंडिया, याचीच कॉपी गेट ऑफ इंडियाला काढलेली आहे. हा नगारखाना, याच्यावरती पूर्वी नगारे वाजवले की किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा बंद केला जात होता. हा बाले किल्ल्याचा मेन गेट नगारखाना आणि तो पूर्ण किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा. दरबार आपण आता पाहिला. दरबारातलं तुम्ही छायाचित्र, पोस्टर आपल्या घरामध्ये, ऑफिसमध्ये सर्वांनी पाहिलं असेल. त्या पोस्टर मध्ये आपल्या राजांना एक व्यक्ती मुजरा करताना बघायला भेटतो. हेनरी ऑक्झंटन इंग्रज वकील राजांच्या राज्याभिषेकाला पायी चढून गाड्यावरती आला होता. पायी चढून गाड्यावरती यायला त्याला 6 तास लागले होते. 6 तासानंतरला तो नगारखान्यासमोर आला. 2 हत्ती पाहिले. हत्ती पाहून आश्चर्यचकित पडला. मी 2 पायाचा माणूस रायगडावरती यायला मला एवढे तास लागतंय तर 4 पायाचे हत्ती गाडावरती कसे आणि किती वेळेत आणले असते. तर तो दरबारामध्ये नारायण शिंदेना विचारतो की नारायण शिंदे बाबा रे, मी गडावरती पायी चढून आलो, माझी एवढी दमछाक झाली. 2 पायाचा माणूस जर का गडावरती येताना एवढी दमछाक होते तर तुम्ही 4 पायाच्या हत्ती गडावरती कसे आणि किती वेळेत आणले. तर तो नारायण शिंदे हसायला लागला. हसून उत्तर काय देतो, तुम्ही कोण आहात तर इंग्रज वकील आणि मी कोण आहे या दरबारामध्ये छोटं मोठं काम करणारा. मी तुम्हाला काय प्रश्नाचं उत्तर देणार. त्याने प्रश्न आपल्या रोजनिशी डेली डायरीमध्ये लिहून ठेवला. पण आताचे इतिहासकार देतात लहानाचं मोठं करता येतं पण मोठ्याचं लहान कधीच करता येत नाही. अजूनपर्यंत मोठ्याचं लहान कुणी केले का? नाही. लहानाचं मोठं करता येतं पण मोठ्याचं लहान कधीच करता येत नाही. मग लहान पिल्ला असताना पालखीत बसून आपल्या राजाने 2 हत्तीची पिल्लं गडावरती आणली. त्यांचं पालन पोषण रायगडावरती केलं. पिण्यासाठी पाणी, जे आपण पहिली माहिती सुरुवात केली त्या हत्ती तलावाचा वापर केला आणि मग आंघोळ करण्यासाठी सुद्धा त्याच वापर केला हत्ती तलावाचा. आणि मग हत्तींची लहान पिल्लं गडावरती आणली. हत्तींची वाढ किती वर्षामध्ये होते तर 3 वर्षामध्ये. गड बांधण्यासाठी किती वर्ष लागले? 14 वर्ष लागले. आतापर्यंत आपण 2 तलाव पाहिली.
एवढ्या खालून दगड वरती काढायचा म्हणजे किती लोक लागणार? 50 ते 60 लोक लागणार. इथे त्या हत्तींचा वापर केला. ही आपल्या राजांची दूरदृष्टी होती. इकडे समोर आपल्याला हे दगडांचं भांड दिसतं. महाराजांची कृष्णा घोडी, त्या घोडीला पिण्यासाठी पाणी त्या दगडांच्या भांड्यामध्ये साठा केला जात होता. समोर ध्वजस्तंभ 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मे तिरंगा फडकवतात. काही कार्यक्रम असेल भला मोठा भगवा ध्वज फडकवला जातो. त्या नगारखान्यावरती काही शिलालेख सुद्धा दिसतात बघा आपल्याला. वरती आपल्याला प्राणी दिसतो का? सिंहासारखा ताकदवर बलकट प्राणी. त्यांच्या पायाखाली हत्ती आहे. वरच्या साईडला तोच प्राणी पण एका पायाखाली एक हत्ती. खालच्या साईडला गवता मुली दिसत नाही. 4 पायाखाली 4 हत्ती. म्हणजे हत्ती म्हणजे काय? आदिलशाही, इजामशाही, कुतुबशाहीच्या शाळा होत्या ना त्यांचं प्रतीक हे हत्ती होतं. आणि वरचं सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. वरच्या साईडचा दिसतो आपल्याला. त्याचा अर्थ असा आहे एखादी शाही जर का एक पायाखाली एक हत्ती, एखादी शाही जर का आपल्या राजांवरती चालून आली तर तिला एका पायाखाली दाबून ठेवू शकतो. आणि 4 पायाखाली 4 हत्ती म्हणजे 4ही जरी एकत्र झाल्या आणि एकत्र जरी आपल्या राजांवरती आक्रमणास आल्या तरी 4ही पायांनी खाली दाबून ठेवायची ताकद ही आपल्या राजांमध्ये होती असा त्याचा अर्थ केलेला आहे. खाली आपल्याला गोल दिसते बघा, कमलाचं फूल, हिंदू धर्माचं प्रतीक हे कमळ होतं. जसं एखादा सण आला की आपण काय करतो? बाजारातून हार आणून आपल्या घरासमोर लावतो. तसं बाले किल्ल्याचं मेन गेट नगारखान्यावरती कमलाचं फूल कोरलेलं आपल्याला इथे बघायला भेटतं. आता आपण समाज पाहूया आणि नंतरला आपण मग बाजारपेठेत जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी हर हर महादेव. सर आता आपण ज्या ठिकाणी उभे आहात हा जो आपल्याला मोकळा ग्राउंड दिसतो की नाही याला म्हटले होलीचं माल. होलीचं माल म्हणजे काय? शिमग्यामध्ये आपण गावखेड्यामध्ये लाकडाची होली पेटवतो तशी इथे होली पेटवली जायची. होलीमध्ये आपण काय करतो? नारळ टाकतो आणि लांब काठीने बाहेर काढतो. त्या काळामध्ये होलीमध्ये नारळ टाकला जात होता आणि जो कोणी बहादर पेटत्या होलीतनं हाताने नारळ काढेल त्याला महाराज 1.25 किलो सोन्याचा कडा व मानाचा फेटा बक्षीस द्यायचे. फक्त संभाजी महाराजांनी काढलेला आहे. जो आगीशी लढू शकतो तो शत्रूशी सहज लढू शकतो. रायगड किल्ल्यावरची होली ही मानाची होती. रायगड किल्ल्यावरती होली पेटली की आजूबाजूच्या गावखेड्यांची लाकडाची होली पेटली जात होती. ही समोर मूर्ती दिसते, ही मूर्ती रायगडावरची जी ही मूर्ती आहे ही पूर्णपणे जगप्रसिद्ध मूर्ती ही आपल्याला बघायला मिळते. आतमध्ये जी मूर्ती पाहिली ना तिच्या जागी ही मूर्ती बसवायची होती. परंतु कोणतेही राजे सिंहासनावरती बसल्यावर पायात जोडे किंवा मोजडे घालत नव्हते. ही चुकीची घडवलेली आहे. 1974 मध्ये या मूर्तीची स्थापना इंदिरा गांधी यांच्या हस्ते इथे झालेली आहे. पायात चप्पल असल्यामुळे ती इथे बसवण्यात आलेली आहे. वरचे 17 2 जून 2012 मध्ये बसवण्यात आले आहे. मग दुसरी मूर्ती तयार केली आतमध्ये 2009 मध्ये ती तिथे बसवण्यात आलेली आहे. 600 किलोची मूर्ती असते. समोर बाजारपेठ, इकडे 22 इकडे 22 44 दुकानं. बाजारपेठेची माहिती घेण्यासाठी आपण पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी महादेव. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. बघा सर आता आपण ज्या ठिकाणी उभे आहात हे त्या काळातलं बाजारपेठ आहे. बाजारपेठेची लांबी पाहिली तर 800 फूट लांबी आहे आणि 40 फूट रुंदी आहे. हाईट पाहिली तर बघा घोड्या इतकी हाईट आहे. घोड्या इतकी हाईट का? तर त्यावेळची लोक ही रुबाबदार होती. घोड्यावरती बसून बाजार करायची म्हणून त्याची हाईट घोड्या इतकी देण्यात आलेली आहे. बाजारपेठेची रचना पाहिली तर आतमध्ये 3 रूम आहेत. पहिले हे दुकान, पाठीमागं साहित्य ठेवण्याची जागा आणि त्याच्या पाठीमागं त्यांची राहण्याची व्यवस्था. बाजारपेठेची रचना बघा, घोड्या इतकी बाजारपेठेची हाईट आहे. पण सर्वांकडेच घोडे होते का? तर नाही. कोण लोक पायी सुद्धा यायची. मग पायी येणाऱ्या जर का पायऱ्या बाहेरच्या साईडनं ठेवल्या तर घोड्यांना त्रास होणार. पायऱ्या जर का नाही ठेवल्या तर पायी येणाऱ्यांना त्रास होणार. म्हणून पायऱ्या आतमधल्या बाजूने. इकडे 22 इकडे 22 44 दुकानं. 44 दुकानामधून येताना आपल्याला इकडच्या साईडला 7व्या दुकानावरती म्हणजे होलीच्या बाजूकडून येताना आपल्याला डाव्या साईडला 7व्या दुकानावरती हे नागाचं चित्र बघायला भेटतंय. नागाचं चित्र कसलं आहे तर आपल्या राजाने राज्याभिषेकाला प्रत्येकाला बक्षीस दिलं होतं. कर्नाटकचा व्यापारी नागराज शेठ म्हणून होता. व्यापाऱ्याला महाराजांनी विचारलं, नागराज शेठ तुम्हाला बक्षीस काय पाहिजे?
तर महाराजांना त्याने काय सांगितलं, माझ्या दुकानावरती मला नाव, नाहीतर मला बाजारपेठेला नाव माझं द्या. महाराजांनी सांगितलं की नाव तुला कुठेही भेटणार नाही. त्याला जर का कोणतंही जर का बक्षीस नसतं दिलं तर तो बाजारपेठ सोडून गेला असता. महाराजांना बाजारपेठ सुद्धा चालवायची होती आणि त्याला इथे ठेवायचा सुद्धा होता. म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारायचे होते. मग त्याला महाराजांनी काय सांगितलं की तुला नाव भेटणार नाही, बाजारपेठेला तुझं नाव दिलं जाणार नाही, परंतु जे तुझं दुकान आहे तुझ्या दोन्ही दुकानांच्या मध्यभागी नागाचं सिम्बॉल काढून देऊ शकतो आम्ही. मग त्याच्या दोन्ही दुकानांच्या मध्यभागी हे आपल्याला नागाचं सिम्बॉल बघायला भेटतं. नागराज शेठ व्यापारी होता, त्याच्या दोन्ही दुकानांच्या मध्यभागी आपल्याला हे नागाचं चित्र बघायला भेटतं. पण हे बाजारपेठ आहे, बाजारपेठ पूर्णपणे ओपन होती का तर नव्हती. तिकडचं छत होतं, तिकडचं छत होतं, मधनं ओपन होती. म्हणजे पावसाचं पाणी साठणार, हे खाली जाण्यासाठी मार्ग पाहिलेत ना, तिथे एक समोर झाड आहे, तिथे एक आपल्याला पलीकडच्या साईडला खड्डा बघायला भेटेल. हे पाणी जाण्यासाठी मार्ग होता. हे त्या काळातले ड्रेनेज. आताचे ड्रेनेज आहेत, पाईपलाईन आहेत, वर्षात 6 महिन्यात बंद होऊन जातात. 400 वर्ष झाली अजून त्या ड्रेनेज चालू आहे. कितीही पाऊस पडू द्या, हा कोकण पट्टा आहे, इकडे पावसाचं प्रमाण जास्त असतं, तरी कधी आलात ना तरी याच्यामध्ये पाणी तुम्हाला भरलेलं सापडणार नाही. जसं येतं तसं निघून जाते. आता आपण टकमक टोकाची माहिती घेण्यासाठी पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी हर हर महादेव. महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. बघा सर, आता आपण ज्या ठिकाणी उभ्या आहात, समोर जे आपल्याला हे रेलिंग लावलेलं टोक दिसतं का, भगवा ध्वज लावलेला आहे टकमक टोक. टकमक टोक म्हणजे काय, कडेलोट पॉइंट. कडेलोट पॉइंट जो चोरी लबाडी पितुरी गद्दारी करेल त्याला महाराज 8 दिवस लिंगाण्याच्या पहाडावरती ठेवायचे. 8व्या दिवशी कबूल नाही आला हातपाय बांधायचे आणि टकमक टोकावरनं त्याचा कडेलोट केला जायचा. पण शिवाजी महाराजांनी कधी कोणाला फेकलं नव्हतं आणि संभाजी महाराजांनी कधी कोणाला सोडलं नव्हतं. फक्त एक भीती निर्माण केली. शिवाजी महाराजांची आई म्हणजे जिजाऊ मासाहेब खाली पाचाड गावामध्ये राहायच्या. खाली पाचाड गावामध्ये. आता हा डोंगर दिसतो का आडवा आलेला, तिथे पलीकडे बघा, तिकडे खालच्या साईडला गाव दिसत आहे, तिथे बाजूला भिंत आहे, इथून तुम्हाला दिसणार, पण टकमक टोकावरतून दिसेल. पूर्णपणे चौकोनी वाडा आहे. रोज महाराज खाली पाचाड गावामध्ये जायचे जिजाऊंच्या दर्शनासाठी. एके दिवशी महाराज टकमक टोकावरती दर्शनाला गेले. रोज जाणं येणं हे नव्हतं, कधीही जागा फटका होऊ शकतो. महाराजांचे गुप्तहेर कोण होते, बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईकांनी सांगितलेलं राज रोज जाणं येणं हे शक्य नाही, कधीही जागा फटका होऊ शकतो. मग टकमक टोकावरतून महाराज दर्शन करायचे. महाराज टकमक टोकावरती गेले की आपल्या राजांसोबत एक सेवक असायचा. महाराजांच्या अंगावरती एक छत्र धरणारा आणि एक मागून भगवा ध्वज घेणारा. महाराजांच्या सोबत जो अंगावरती छत्र धरून गेला होता तो सेवक निजाम महाराजांच्या सोबत होता, म्हणजे ध्वज घेऊन. ध्वज पाहिला की महाराजांच्या आई जिजाऊ मासाहेब ज्या वाड्यामध्ये राहायच्या तिथले सेवक जिजाऊ मासाहेबांना बाहेर घेऊन यायचे. जिजाऊ मासाहेबांसोबत एक भगवा ध्वज. जिजाऊ मासाहेब बाहेर आल्या की महाराज इथूनच दर्शन करायचे. एके दिवशी राजांच्या अंगावरती छत्र धरून गेलेला तो सेवक, त्याचं नाव होतं निजाम. जोरात वारा आल्यामुळे तो छत्रीसोबत खाली उडाला. दंतकथा आहे. खाली उडाला, छत्रीसोबत खाली गेला. खाली गाव आहे निजामपूर. छत्रीने उतरल्यामुळे त्या गावाचं नाव देण्यात आलं छत्री निजामपूर. तो गावामध्ये खाली सुखरूप उतरला म्हणून त्या गावाला नाव देण्यात आलं छत्री निजामपूर. आज देखील त्या गावाचं नाव देण्यात आलेलं आहे छत्री निजामपूर. तिथे तुम्ही गेला तर त्याचा पुतळा तुम्हाला बघायला भेटेल. आता आपण महाराजांची समाधी जगदीश्वराचं मंदिर हे पाहण्यासाठी जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी हर हर महादेव. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. बघा सर, आता आपण ज्या ठिकाणी उभ्यात अतिशय महत्वाच्या आणि पवित्र ठिकाणी उभ्यात जगदीश्वराचं मंदिर. जगाचा ईश्वर म्हणजे जगदीश्वर, त्याच्या चरणी आता आपण उभ्यात. हे जगदीश्वराचं मंदिर जर का आपण लांबून पाहिलं तर जणू काही आपल्याला मस्जिद सारखं दिसतं, परंतु आतमध्ये आपल्याला हे मंदिर शंकराचं बघायला भेटतं. मग याचा आकार हा मस्जिद सारखा का देण्यात आलेला आहे, त्याच्या पाठीमागचं एक कारण आहे. जर का मोगल आपल्या भागामध्ये आले तर काय करायचे हो, गावं लुटायचे, मंदिरांचे तोडफोड करायचे. जर का ह्या भागामध्ये आले तर मंदिराची तोडफोड नाही झाली पाहिजे. मंदिराला
तोडलं नाही पाहिजे. लांबू जर का एखाद्या शत्रूने जर का पाहिलं, गडावरती पाहिलं, गडाला पाहिलं, मंदिराला पाहिलं, तर त्याला वाटलं पाहिजे आपलं मस्जिद आहे म्हणजे आपला कोणतरी माणूस आहे. या हेतूने मंदिराचा आकार तसा देण्यात आलेला. आता मोगल एवढ्या उंचावरती आले आणि त्यांना वाटलं आपलं मस्जिद आहे, आपण आतमध्ये जायला पाहिजे. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे मोगल हे अंगारे धिप्पड आणि उंच असतात. पण दरवाज्यातनं आतमध्ये जाताना, समोरच्या बाजूने जाताना तुम्हाला 2 दरवाजे लागणार आहेत. 2 दरवाजे असे लागणार, ह्या समोरच्या दरवाजासारखेच आहेत. हा मागचा दरवाजा येण्यासाठी आहे, पण दरवाजा बघा छोटा आहे. मोगल आपल्यापेक्षा 2 पटीने जास्त असतात. आपल्याला सर्वसामान्य लोकांना सुद्धा वाकून यावं लागतं, मग मोगलांना वाकूनच यावं लागणार. आतमध्ये जाताना जरी ते कसे गेले ना, वाकूनच जाणार आहेत. आतमध्ये जाऊन जर का तोडफोड चालू केली तरी आपल्या राजांना समजलं पाहिजे, जिथं त्याने पहिलं पाऊल आपल्या मंदिरामध्ये टाकलं ना, तिथंच ते आपल्या देवाला नतमस्तक झालेत आणि नमन झालेत. या हेतूने दरवाजाचा आकार सुद्धा हा छोटा देण्यात आलेला आहे आणि मंदिराचा आकार असा मस्जिदसारखा देण्यात आलेला आहे. जगदीश्वराच्या साक्षीने आपल्या राजांची समाधी पलीकडच्या साईडला. महाराज शंकराचे भक्त होते. शंकराच्या साक्षीने आपल्या राजांची समाधी पलीकडच्या साईडला बांधलेली आहे. समाधीच्या आणि मंदिराच्या मध्यभागी हा समोर एक गेट आहे. जसं आता आपण पलीकडे नगारखाना पाहिला की नाही, तसाच एक छोटासा नगारखाना आहे. आपण आला पाठीमागच्या बाजूने. त्या काळामध्ये येण्यासाठी किल्ल्याची समोरची बाजू तिकडनं, मंदिराला येण्यासाठी समोरची बाजू पलीकडच्या साईडनं होती. महाराज समोरच्या बाजूने आतमध्ये एंट्री. जगदीश्वराच्या मंदिरामध्ये येण्यासाठी नगारखान्याच्या पायरीवरती ज्याने रायगड किल्ला बांधला, ज्याने हा स्वर्ग बांधला, जो स्वर्ग आज आपण जिवंतपणे पाहिला ना, त्यांच्या नावाची पाठी सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर दरबारामध्ये आपल्या राजाने प्रत्येकाला बक्षीस दिलं होतं. हिरोजीला देखील विचारलं तुला काय पाहिजे? सोनं नाणं 10 गावाची वतनदारी जागीरदारी. हिरोजी म्हणतो महाराज आम्हाला पैकी काही नको. रायगड किल्ला बांधला 14 वर्षामध्ये, बक्षीस मागणार. परंतु जगदीश्वराच्या साक्षीने महाराजांच्या हत्तींवरती अंबारी जगदीश्वराला निघाली. महाराजांच्या हत्तींवरती अंबारी जगदीश्वराला निघाली. महाराज आपले राजे जगदीश्वराच्या आतमध्ये आले. आतमध्ये महाराजांना हात जोडून विनंती करू लागला, राजा थांबा, आता माझी बक्षीस मागण्याची वेळ आहे. महाराज या गेट मधून आतमध्ये येणार. महाराजांना हात जोडून विनंती करायला लागला, राजा थांबा, आता माझी बक्षीस मागण्याची वेळ आलेली आहे. महाराज म्हटले काय मागायचंय ते मागून घे. राजे जेव्हा अग्रेवरती होते, गडासाठी पैसा दिलेला, पैसा अपुरा पडू लागला. महाराज कोणत्या मोहीमला गेलेत हे त्याला स्वतःला माहिती नव्हतं. जिजाऊंकडे कसा कोणत्या तोंडाने पैसा मागायचा? जिजाऊ साहेब आजारी होते, पैसा कोणत्या तोंडाने जाऊन मागायचा? पण त्याने स्वतःच घरदार विकलं, जमीन जागा विकून गडावरती झोपडीमध्ये राहिला, गडाचं बांधकाम पूर्ण केलं. महाराजांनी विचारलं तुला काय पाहिजे ते मागून घे, आम्ही तुला द्यायला तयार आहोत. तो हिरोजी महाराजांना काय सांगतोय, राज आम्हाला धन दौलत काही नको. रायगड किल्ला 14 वर्षामध्ये बांधला. या रायगडाचा फक्त एक दगड बसवण्याची परवानगी द्या, जो आम्ही आमच्या हाताने घडवलेला आहे. महाराजांना तो दगड दाखवतो. त्याच्यावरती लिहिलेलं होतं सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. राजे म्हटले जा, किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा आहे, त्या महादरवाज्यावरती बसव. बाले किल्ल्याचा मेन गेट नगारखाना आहे, त्या नगारखान्यावरती बसव की मी रायगड किल्ला बांधलाय. तो महाराजांना काय सांगतोय, राज मला माझं नाव कुठं मोठं करायचं नाहीये. तुम्ही सकाळी पहाटे 5 वाजता उठून तुमच्या देवाच्या दर्शनाला येता, तसं सकाळी पहाटे 5 वाजता उठून खालून मी माझ्या देवाच्या दर्शनाला या रायगडावरती येऊ शकत नाही. तुम्ही जेव्हा जेव्हा रायगडावरती असता तेव्हा तुम्ही तुमच्या देवाच्या दर्शनाला जाताना ज्या पायरीवरती पाऊल ठेवून आतमध्ये येणार, त्या पायरीवरती फक्त मला माझ्या नावाची पाठी बसवण्याची परवानगी द्या. कारण की जेव्हा जेव्हा तुमचं पाऊल त्या पायरीवरती पडेल, राजा तुमच्या पायाची धूळ त्या पायरीला लागेल, तेव्हा मला समजेल मी माझ्या देवाचं दर्शन घेतलेलं आहे. पण राज मला त्या पायरीवरतीच फक्त मला माझ्या नावाची पाठी बसवण्याची परवानगी द्या. महाराज म्हटले वा हिरोजी, अहो तुमच्यासारखी लोक होती, पण आज आम्ही स्वराज्य उभं केलं. कल्पना करा, एक साधी पायरी, एक साधा दगड जरी कोणी बसवला तरी त्याचं गॅरंटी पत्र कोणी देत नाही. रायगड किल्ला 14 वर्षामध्ये बांधला. गॅरंटी पत्र काय दिलं, जोपर्यंत आकाशात सूर्य चंद्र तारे तडपत राहतील तोपर्यंत मी बांधलेल्या माझ्या या बांधकामाला धक्का सुद्धा लागणार नाही.
गॅरंटी पत्र दिलं आणि बक्षीस काय मागितलं, आताच्याने धन दौलत केली मागितले असते, पण त्या हिरोजीने फक्त एका दगडावरती एका पायरीवरती नावाची पाटी मागितली. महाराज म्हटले, वा हिरोजी, अहो तुमच्यासारखी लोक होती, आज आम्ही स्वराज्य उभं केलं. इथे महत्वाची माहिती संपलेली आहे, परंतु माहिती संपण्या अगोदर मी माझ्या प्रत्येक ग्रुपला काही 3 शेर ऐकवतो. शेर असं आहे की अंधाराला घाबरत नाही, की अंधाराला घाबरत नाही, याला उजेडाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, खरं मर्द मराठ्याची जात आहे, मर्द मराठ्याची जात आहे. आणि दुसरा शेर असा आहे, जेवढे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऋणी आहोत, जेवढे आपण संभाजी महाराजांच्या ऋणी आहोत, त्याच्या 2 पटीने जास्त त्या जिजाऊ मासाहेबांचे ऋणी आहोत दादानो. म्हणून त्या मातेवरतून एक शेर ऐकवतो की जर का जिजा माता, की जर का जिजा माता, अहो जन्माला आला नसता तुम्ही तर दिसली असते आमच्या अंगणामध्ये तुळस, आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घातले नसते तर राहिले नसते मंदिरावरचे उंच उंच कळस, मंदिरावरचे उंच उंच कळस. आणि तिसरा शेर असा आहे की तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात, तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. आणि या महाराष्ट्रात राहून जो कोणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना विसरेल त्याला खरोखर औरंग्याची औलाद म्हणतात, औरंग्याची औलाद म्हणतात. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो. एक मिनिट आलो. बाय 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 बाय. आता आमचे उडाले दोघ जण खालती गेले ते गेलेले आहेत आता, म्हणजे बाकीचे बाबू पहिले दोघ जण खालती गेले ऑलरेडी. ते आमचे सुनील सर आणि सुनील सर आणि माननीय भावेश सर. आपण आता आलेलो आहोत कालव्याला. आपल्या गाडीचा प्रॉब्लेम झालाय, वेळ आणि निघलाय. हा गौरव आहे आपला, काय शिकले काय वेल वगैरे किती का जाईल काय आता काय माहिती नाही. आताच घरी आमच्या पण फोन केलता मी का मी 1 तास येतो म्हणून. अजून आता सांगायला लागेल का. बोला बोला. काय करतोस तू? तांबट सेटला हा निखिल नाव काय? सकाळपासूनचा प्रवास मस्त चांगला गेला. प्रवास झालेला, पण काय झाला ते काय समजत नाही. हत्ती गेला शेपटावर, आमचे पण पाय आता डोपे जरा जराशे कापत आहेत, दुखतात. विषय वाढलेला आहे, विषय वाढलेला आहे. तर आम्ही असं आव्हान आलं तर आम्हाला अजून भरपूर झालाय. वाजले किती 7 वाजले ना? आता 7 वाजले. इथे नाईटला माणसं आहेत.
नाईटला जाणारी पण माणसं आहेत. आणि हा आमचा चेतन तांडेल. त्याचं दुकान कुठलं आहे? चपलांचं दुकान आहे. हा चपला. काय बोला, तुझं काय म्हणणं आहे? मला तर काय घरी जायची इच्छा आहे. पाय पण गेलेत, पण काय सुट्टी मारची उद्या. पण पहिली गोष्ट सुट्टी मारची असली पण या प्रॉब्लेमचा काय आता झालाय तो? प्रॉब्लेमचा काय, मित्राला फोन केलाय. मित्र पण नंबर पाठवतो एक मेकॅनिकचा. बघू आता लगेच आला तर लगेच आपण बघू. त्याला सांग आता बोलो म्हणून. तुझा बोल आता सध्या काय त्याचा किती टाइम लागते, किती टाइम लागते किती नाही आपल्याला काय आयडिया नाही. तर बघूया, कोणतरी चहा पाजू होता जरा चहाची व्यवस्था झाली. आस्वाद सर्व. आता सुनील सर आहेत आमचे सिनियर, त्यांचे कोणतरी नातेवाईक आहेत. त्यांनी आम्हाला चहा प्यायला बोलवलं. ओके, दुसरी कुठली सोय पाहिजे काय? दुसरी काय नाही, आम्हाला गाडी चालू झाली ती सोय महत्वाची झाली. चहा प्यायला तुम्ही पण या. ए तुम्ही चहा पिणार काय? आता आम्ही सुनील सरांच्या नातेवाईकांच्या घरी आलेलो आहे. चहाचा बंदोबस्त केला. काय तुम्ही काय बोलला सर तुम्हाला? जमलंय अक्षरशः पायांची वाट लागली, पाय धरले भरपूर. त्याच्या असं वाटतंय कधी गेलं झोपतो फ्रेश होऊन. तुझं काय म्हणणं आहे? काहीच नाही. ट्रिप एवढी सुंदर आणि चांगली झालेली आहे, त्याचं कारण पूर्ण श्रेय सर्व पोरांचे छान. कारण हे असं एकाच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज तिथं ट्रिप कशी झाली हा विषयच नाही. विषय एकच आहे का तिथं जाणं हेच महत्वाचं आहे. जय महाराष्ट्र. दुसरी गाडी आली गॅस होती. आता याला घे, दीपकला घे. दीपक तो बघा, तो दीपक आहे तिथे. त्याचे दोन काहीतरी घ्या, त्याच्याकडून इंटरव्ह्यू घ्या जरा. दोन शब्द त्याच्याकडून ऐका. हा भावेश. दीपक गाडी आली. लोकेशनला डायरेक्ट. पोरं थकलेले आहेत. तोंड बघू शकता प्रत्येकाची. साऊंडवाला माणूस फक्त एकटा जोश मध्ये आहे गाडी आले म्हणून. आणि आता पोरं सगळी आपली 4 फाट्यावरची जे कामगार भरतात त्याची पटापट भरत आहेत. चला.